नमस्कार. आज आपण उपयुक्त 43 किचन टिप्स पाहणार आहोत, ज्या सर्वांच्या उपयोगाच्या आहेत. तर टिप नंबर 1, वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावे. त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात. टिप नंबर 2, शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते. याचा आपण असा वापर करू शकतो. टिप नंबर 3, चांदीच्या वस्तू कोलगेटने स्वच्छ कराव्या, यामुळे वस्तू नव्यासारख्या दिसतात. टिप नंबर 4, बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्याच्या तळाशी एखादी स्वच्छ वाटी किंवा ताटली ठेवावी, म्हणजे चमच्याने ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध खाली तळाला लागत नाही. टिप नंबर 5, सँडविचसाठी हिरवी चटणी बनवताना त्यात बिया काढलेली ढोबळी मिरची आणि पालकचे काही पाने घालावे. हे असं केल्याने कोथिंबीर कमी लागते आणि चटणीची चव देखील छान लागते, तसेच रंग देखील हिरवा होतो. टिप नंबर 6, डोसे करताना उडीद डाळीसोबतच 4 ते 5 चमचे हरभरा डाळ भिजत घालावी. हरभरा डाळीमुळे डोश्याला छान रंग येतो आणि डोसा कुरकुरीत होतो. टिप नंबर 7, पावभाजी बनवताना भाजी बनवून झाल्यानंतर सर्वात शेवटी बेसन पीठ पाण्यात मिक्स करून टाकावे आणि 5 मिनिटं शिजवून घ्यावे. यामुळे पावभाजीला हॉटेलसारखी चव येते. टिप नंबर 8, पराठे बनवताना यामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा. पराठे खूपच चवदार लागतात. टिप नंबर 9, केसांना कोमट तेलाने मसाज करा. मसाज करताना ते डोक्याच्या पृष्ठभागावर लावा, केसावर नको, आणि ते तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे, हे कोमट असावे. टिप नंबर 10, केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा केस ओले असताना केस विंचरू नका. ओले केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा. टिप नंबर 11, केस गळती थांबवण्यासाठी तुमचा डाएट चांगला असला पाहिजे. त्यासाठी भरपूर पाणी, प्रोटीनयुक्त अन्न खाऊन मासे, पनीर हे आपण खाल्ले पाहिजे. टिप नंबर 12, किडनी स्टोन असल्यास नारळ पाणी प्यावे. असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते. टिप नंबर 13, खोकल्याचा त्रास असल्यास पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ घालून दिल्याने जुन्यातील जुना खोकला बरा होतो. टिप नंबर 14, चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून ते घासावे. टिप नंबर 15, मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते. त्यामुळे दही लावताना सहसा मातीच्या भांड्यामध्ये लावा. टिप नंबर 16, गरमागरम इडली पात्रातून बाहेर काढण्याआधी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे. यामुळे पात्रातून ती पटकन निघते. टिप नंबर 14, नियमितपणे टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो. टिप नंबर 18, पेरूची पानं खा. विस्मरण होत नाही, स्मरणशक्ती वाढते आणि दात दुखत नाहीत. टिप नंबर 19, शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात. टिप नंबर 20, पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणी दिल्यास त्याचा रंग कायम राहतो. टिप नंबर 21, शाळेत असणाऱ्या मुलांना शक्यतो मोबाईल देऊ नका. मुलांच्या मोबाईलची स्क्रीन टाईम हा कमी असावा किंवा तो नसावा. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. टिप नंबर 22, डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी. तेल थंड झाल्यानंतर डाळींना चोळा, त्याच्यामुळे छान कलर या डाळींना येतो. टिप नंबर 23, साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नये म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावे. टिप नंबर 24, खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळाचा वापर टाळावा, त्याने दूध फाटण्याची शक्यता असते. टिप नंबर 25, कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो. तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडे मीठ घालावे, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही. टिप नंबर 26, बटाटे लवकर उकडले जावे. यासाठी बटाट्याची साले काढून मग उकडायला लावावे. यामुळे बटाटे लवकर उकडले जातात. टिप नंबर 27, सफरचंद आंबट असेल तर ते सोलून चिरून घ्या. त्यात मीठ, तिखट, मेथी पावडर, राजगिरा पावडर घाला.
हे झाले आपले ताजे लोणचे तयार आहे. टीप नंबर 28, पाण्यात मीठ टाकून त्यात टोमॅटो आणि लिंबू ठेवल्याने ते लवकर खराब होत नाही. टीप नंबर 29, तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडा रवा भाजून घाला. छान दाटसर होते आणि चव पण छान येते. टीप नंबर 30, कोथिंबिरीची पाने पाण्याने धुवून घ्या, ते नीट वाळवून घ्या आणि नंतर एअरटाईट डब्यात ठेवा. टीप नंबर 31, दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे आज आपण काही पदार्थ पाहणार आहोत. मानवी शरीराला दररोज 800 ते 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते आणि दूध हे कॅल्शियमचे फार मोठे स्रोत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे असे काही पदार्थ आहेत जे आज आपण जाणून घेऊया. ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी हे पदार्थ घेऊ शकता. 32, संशोधनात असे आढळून आले आहे की फक्त 100 ग्राम तूर डाळीच्या सालीत 652 मिलीग्राम कॅल्शियम असते, तर 100 मिलीग्राम दुधात हे 120 मिलीग्राम कॅल्शियम असते. टीप नंबर 33, पनीरमध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. टीप नंबर 34, तीळ हे कॅल्शियमचे उच्च स्रोत आहे, म्हणून तुमच्या आहारात याचा समावेश नक्की करा. टीप नंबर 35, रोज बदाम खाल्ल्याने शरीराला भरपूर कॅल्शियम भेटते. टीप नंबर 36, संत्री, तीळ, वाळलेले अंजीर, व्हाईट बीन्स आणि सूर्यफुलाच्या बियामध्ये भरपूर कॅल्शियम असते. टीप नंबर 37, मांसाहारी व माशांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम दोन्हीही असतात. टीप नंबर 38, नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. 100 ग्राम नाचणीमध्ये जवळजवळ 345 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. आठवड्यातून किमान 2 वेळा नाचणी खाणे आवश्यक आहे. टीप नंबर 39, दुधापेक्षा दह्यात जास्त कॅल्शियम आढळते. उन्हाळ्यात भरपूर दही खाल्ले पाहिजे कारण त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. टीप नंबर 40, आवळ्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. शिवाय आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्याच्यामुळे टीप नंबर 41, रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असते. यामधून पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी देखील मिळते, जे हाडांच्या व्यतिरिक्त डोळे, त्वचा, केस आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले असते. टीप नंबर 42, 1 कप भेंडीमध्ये 82 ग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे जेवणामध्ये भेंडीचा अवश्य वापर करा. टीप नंबर 43, दुधाऐवजी चिया बियांमध्ये 5 पट जास्त कॅल्शियम असते. 100 ग्राम चियामध्ये 631 ग्राम कॅल्शियम असते. त्याच्यामुळे याचाही वापर तुम्ही नक्की करा. तर या आजच्या आपल्या छान आणि महत्त्वाच्या टिप्स होत्या. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.